आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. मनुस्मृतीत हवन, यज्ञ आणि बळीचे विधान आहे हे पाहणार आहोत. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. तर चला सुरू करूयात. मनुस्मृतीत हवन, यज्ञ आणि यज्ञात निरपराध पशूंचे बळी देण्याची प्रथा आहे. मनुस्मृतीनुसार बळी आणि श्राद्धाची खाद्य सामुग्री, शिजवलेले मांस आणि जर वाचली तर शूद्रास त्याच प्रकारे द्यावी. असे आपण कुत्र्यांना देतो. कुत्रा पतित, पापी, रोगी, कावळा आणि लहान किडे इत्यादींना देण्यात येणाऱ्या वस्तू जमिनीवर टाकून द्यावेत. श्लोक 3:11 तसेच हवनानंतर वाचलेली सामुग्री, तूप इत्यादी शूद्रांना देऊ नये. मनुस्मृतीत हे सांगितले गेलेले आहे की यज्ञाच्या वेळेस जो धर्मोपदेश सांगितला जातो ते शूद्रांनी ऐकू देऊ नये. हवन, यज्ञ इत्यादींचे नियम मनुस्मृतीमध्ये खालील प्रकारे आहेत. 1. यज्ञात पशु जनावरांची बळी देण्याकरिता त्यांची हत्या करावी. 2. शूद्रांनी बळी दिलेल्या प्राण्यांची उष्टी सामुग्री जमिनीवर फेकून द्यावी. त्यानंतर शिल्लक असलेले मांस ब्राह्मणांनी आपसात वाटून घ्यावे. 3. यज्ञाचे वेळेस जे धार्मिक वृत्तांत उपदेश असेल तो शूद्रांना ऐकू देऊ नये. 4. हवनातील शिल्लक सामुग्री, तूप वगैरे शूद्रांना देऊ नये. शूद्रांना वैयक्तिक संपत्ती देऊ नये. दासाव्यतिरिक्त इतर शूद्रांना आपले उष्ट्याही देऊ नये. हवन झाल्यानंतर जे हव्य शिल्लक राहील ते शूद्रांना देण्यात येऊ नये. सोबत धार्मिक व्रताचे उपदेशही शूद्रांना देऊ नये. म्हणून यज्ञाकरिता लूट करण्याची मुभा दिलेली आहे. बळजबरीने हिसकावून घेऊन जरी यज्ञ केले तरी गैर समजले जात नसे. यज्ञाकरिता वैश्येकडील धनाचा अभाव असल्यास शूद्राकडील धन बळजबरीने घ्यावे. म्हणूनच मंडळी आजही जनतेला लुटूनच यज्ञ करतात. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.